आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। द्वापार युगामध्ये कबीर देव म्हणजे कबीर साहेब यांचे करुणामय नावाने प्रकटन। परमेश्वर कबीर म्हणजे कबीर देव द्वापार युगामध्ये करुणामय नावाने प्रकट झाले होते। त्यावेळी वाल्मिक जातीमध्ये जन्मलेला एक भक्त सुदर्शन सुपच म्हणजे अनुसूचित जातीचा त्यांचा शिष्य झाला होता। यात सुदर्शनजी यांनी पांडवांचा यज्ञ यशस्वी केला होता, जो नाही श्री कृष्णजी यांच्या भोजन करण्याने सफल झाला, नाही 33 कोटी देवता, 88,000 ऋषी, 12 कोटी ब्राह्मण, नवनाथ, 84 सिद्ध आदींच्या भोजनाने हा यज्ञ यशस्वी झाला होता। फक्त सुदर्शन वाल्मिक पूर्ण गुरुजी यांच्याकडून वास्तविक 3 मंत्र प्राप्त करून गुरुमर्यादेमध्ये राहून सत्साधना करत होते। द्वापार युगात इंद्रमतीला शरणामध्ये घेणे। द्वापार युगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला। त्याची पत्नी इंद्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची महिला होती। ती संत महात्मा यांचा अत्यंत आदर करत असे। तिने एक गुरुदेवही केले होते। तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधू संतांची सेवा करणे आवश्यक आहे। संतांना भोजन दिल्याने जास्त फायदा होतो। एकादशीचे व्रत, मंत्र जप आदी साधना ज्या गुरुदेव यांनी सांगितल्या होत्या ती त्या करत भगवत भक्तीमध्ये अत्यंत दृढतेने लागली होती। गुरुदेव यांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढे देखील राणी बनशील आणि तुला स्वर्ग प्राप्त होईल। राणीने विचार केला की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे। तिने ही प्रतिज्ञा मनामध्ये केली होती की मी जेवण नंतर घेईल, अगोदर संताला खाऊ घालत जाईल। त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील। यामुळे मला कधीही विसर पडणार नाही। राणी दररोज अगोदर एका संतास भोजन द्यायची, नंतर स्वतः घ्यायची। अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता। एका वेळी हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याचा योग होता। जितकेही त्रिगुण मायेचे उपासक संत होते, सर्व गंगा स्नानासाठी म्हणजे पर्वणीचा लाभ घेण्यासाठी गेलेले होते। या कारणामुळे अनेक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संत मिळाला नाही। राणी इंद्रमतीने देखील प्रतिज्ञेमुळे स्वतः सुद्धा भोजन केले नाही। चौथ्या दिवशी राणी इंद्रमती आपल्या दासीला म्हणाली की दासी, पहा कोणी संत मिळतोय का, नाहीतर आज तुझी राणी जिवंत राहणार नाही। आज माझा प्राण जाईल, पण मी भोजन करणार नाही। ते दीन दयाळू कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरणी घेण्यासाठी न जाणो काय कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही। दासीने वर गच्चीवर चढून पाहिले की समोरून एक संत येत आहेत। त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलं होतं। द्वापार युगात परमेश्वर कबीर करुणामय नावाने आले होते। दासी खाली आली आणि राणीला म्हणाली की एक व्यक्ती आहे जो साधू सारखा दिसत आहे। राणी म्हणाली, लवकर बोलावून आण त्यांना। दासी महालाच्या बाहेर गेली आणि प्रार्थना केली की हे महात्माजी, आमच्या राणीने आपली आठवण काढली आहे। करुणामय साहेबजी म्हणाले की राणीने माझी आठवण का काढली, माझा आणि राणीचा काय संबंध? दासीने सर्व काही सांगितले। करुणामय म्हणजे कबीर साहेबजी म्हणाले की राणीला आवश्यकता वाटत असेल तर येथे येऊ दे, मी येथे उभा आहे। तू दासी आणि ती राणी। मी तेथे गेलो आणि जर ती म्हणाली की तुम्हाला कोणी बोलावले होते वा तिचा राजाच म्हणू लागला तर, आणि मुली, संतांचा अनादर खूपच पापदायक असतो। दासी पुन्हा परत आली आणि राणीला सर्व वार्ता ऐकवली। तेव्हा राणी म्हणाली की दासी, माझा हात पकड आणि चल। जाताच राणीने दंडवत प्रणाम करीत प्रार्थना केली की हे परवरदिगार, असे वाटते की तुम्हाला खांद्यावर बसवून घेऊन जावं। करुणामय साहेब म्हणाले की बेटी, मी हेच पाहू इच्छित होतो की तुझ्यात काही श्रद्धा देखील आहे का अशीच उपाशी मरते आहेस। राणीने आपल्या हातांनी जेवण बनवले। करुणामय रूपात आलेल्या कबीरदेव यांनी म्हटले की मी भोजन करत नाही, माझे शरीर भोजन करणारे नाही आहे। तर राणी म्हणाली की मी पण भोजन नाही करणार। करुणामय साहेबजी म्हणाले की ठीक आहे बेटी, आणते, भोजन करूया, कारण की समर्थ त्यालाच म्हणतात जो इच्छितो तेच करतो। करुणामय साहेब यांनी भोजन केले। करुणामय रूपात प्रकट कबीर अग्नी म्हणजे कबीर परमेश्वर यांनी राणीला विचारले की ही तू जी साधना करत आहेस ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली की माझ्या गुरुदेवांनी आदेश दिला आहे। कबीर साहेबांनी विचारले, काय आदेश दिला आहे तुझ्या गुरुदेवांनी? इंद्रमती म्हणाली की ब्रह्मा विष्णू महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवी पूजा, श्राद्ध काढणे, मंदिरात जाणे
संतांची सेवा करणे. करुणामय म्हणजे कबीर साहेब म्हणाले की जी साधना तुझ्या गुरुदेवांनी तुला दिली आहे ती तुला जन्म मृत्यू तसेच स्वर्ग नरकाच्या चक्रात ठेवेल व 84 लाख योन्यांच्या कष्टातून मुक्त नाही होऊ देणार. राणी म्हणाले की महाराजजी, जेवढे पण संत आहेत आपापली प्रभुता आपणच बनवण्यासाठी येतात. माझ्या गुरुदेवांच्या बाबतीत काहीही बोलू नका, भले मी मुक्त होवो अथवा न होवो. आता करुणामय म्हणजे कबीर साहेब विचार करतात की या भोळ्या जीवाला कसे समजावू. हिने जे शेपूट पकडले आहे त्याला ती सोडू शकत नाही, मरू शकते. करुणामय साहेब म्हणाले की बेटी, तशी तर तुझी इच्छा, मी निंदा करत नाही. काय मी तुझ्या गुरुदेवांना शिव्या दिल्या किंवा काही वाईट बोललो आहे? मी तर भक्ती मार्ग सांगत आहे की ही भक्ती शास्त्राविरुद्ध आहे, तुला पार नाही होऊ देणार आणि नाही तुझा कुठला येणारा कर्मदंड नष्ट होऊ शकेल. आणि एक अजून ऐक, आजपासून 3ऱ्या दिवशी तुझा मृत्यू होईल. ना तुझा गुरु वाचवू शकेल आणि ना तुझी ही नकली साधना वाचवू शकेल. जेव्हा मरण्याची वेळ येते मग जीवाला भीती वाटू लागते, तसे तर मानत नाही. राणीने विचार केला की संत खोटे नाही बोलत. कुठे असे ना होवो की मी परवाच मृत्यूला प्राप्त होईल. या भीतीने करुणामय साहेब यांना विचारले की साहेब, काय माझा जीव वाचू शकतो? कबीर साहेब करुणामय म्हणाले की वाचू शकतो, जर तू माझ्याकडून उपदेश घेशील, माझी शिष्या बनशील, मागील पूजेचा त्याग करशील, तेव्हा तुझा जीव वाचेल. इंद्रमती म्हणाली, मी असं ऐकलं की गुरुदेव नाही बदलला पाहिजे, पाप लागते. कबीर साहेब करुणामय म्हणाले की नाही पुत्री, हा पण तुझा भ्रम आहे. एका वैद्याचे म्हणजे डॉक्टरचे औषध लागू होत नसेल तर काय दुसऱ्याकडून औषध नाही घेत. एक 5व्या इयत्तेचा अध्यापक असतो आणि एक उच्च वर्गाचा अध्यापक असतो. बेटी, पुढच्या इयत्तेत जायला हवे, काय आयुष्यभर 5व्या इयत्तेत राहशील? हे सोडावे लागेल. तू आता पुढचे शिक्षण घे, मी शिकवायला आलो आहे. तसे तर तिने मानले नसते, परंतु मृत्यू दिसायला लागला. संत म्हणत आहे तर कुठे गोष्ट बिघडू नये असा विचार करून इंद्रमती म्हणाली की जसे तुम्ही म्हणाल मी तसेच करीन. करुणामय म्हणजे कबीर साहेब यांनी उपदेश दिला. म्हणाले की 3ऱ्या दिवशी माझ्या रूपात काल येईल, तू त्याच्याशी बोलू नकोस. मी जे नाम दिले आहे 2 मिनिटे त्याचा जप कर. 2 मिनिटांनंतर त्याच्याकडे पाहायचे आहे, त्यानंतर सत्कार करायचा आहे. तसे तर गुरुदेव आले तर अतिशीघ्रतेने त्यांच्या चरणकमळामध्ये दंडवत प्रणाम केला पाहिजे. हा माझा केवळ या वेळेस आदेश आहे. राणीने म्हटले, ठीक आहे जी. आता राणीला चिंता लागून राहिली होती. ती श्रद्धेने जप करत होती. करुणामय साहेबजी म्हणजे कबीर साहेब यांचे रूप धारण करून गुरुदेवांच्या रूपामध्ये काल आला. त्याने तिला इंद्रमती इंद्रमती अशी हाक मारली. आता तिच्या मनात पहिल्यापासूनच भीती दाटली होती. तिने नामस्मरण केलं. तिने कालकडे पाहिले नाही. 2 मिनिटांनंतर जेव्हा तिने समोर पाहिले तेव्हा कालचे स्वरूप बदलले होते. कालचा वास्तविक चेहरा दिसू लागला होता. त्याचे करुणामय साहेबांचे स्वरूप राहिले नाही. जेव्हा आपले स्वरूप बदलून गेले आहे हे कालने पाहिले तेव्हा त्याला समजले इंद्रमती जवळ कोणता तरी शक्तियुक्त मंत्र आहे. आता तर तू वाचलीस, पण मी तुला नंतर पाहून घेईन असे म्हणून काल निघून गेला. राणी अत्यंत खुश झाली. माझा मृत्यू होणार होता, पण माझ्या गुरुदेवांनी मला वाचवले असे ती आपल्या दासीला म्हणू लागली. राजाजवळ जाऊन म्हणाली, आज माझा मृत्यू होणार होता, माझ्या गुरुदेवांनी माझे रक्षण केले, मला नेण्यासाठी काल आला होता. राजा म्हणाला, तू अशीच काहीतरी नाटकं स्वप्न रंगवत असतेस. काल आला असता तर तो काय तुला सोडून गेला असता? हे संत तर असेच फसवतात. राजाची गोष्ट राणी कशी काय मान्य करणार? आनंदाच्या भरात खुशीने राणी आपल्या कक्षात जाऊन निवांत पहुडली. काही वेळाने काल पुन्हा सर्प बनून आला आणि त्याने राणीला दंश केला. जसा सर्पाने दंश केला राणीला लगेच जाणीव झाली आणि ती मला साप चावला, मला साप चावला अशी किंचाळू लागली. सर्व नोकर चाकर पळत आले. बघता बघता एका मोरीच्या छिद्रातून तो साप निघून गेला. आपल्या गुरुदेवांचा धावा करून राणी बेशुद्ध पडली. करुणामय म्हणजे कबीर साहेब तेथे प्रकट झाले. जमलेल्या लोकांना दाखवण्यासाठी त्यांनी मंत्रोच्चार केला. ते तर कोणत्याही मंत्राशिवाय जिवंत करू शकतात. त्यांना कोणत्याही मंत्रतंत्राची आवश्यकता नाही. इंद्रमतीला जिवंत केले. राणी अत्यंत कृतज्ञतेने म्हणाली, हे बंदी छोड, जर मी आज आपल्या शरणात नसते तर नक्कीच माझा मृत्यू झाला असता. कबीर परमेश्वरजी म्हणाले की इंद्रमती, मी या कालला तुझ्या घरात घुसू देखील दिले नसते. तुझ्यावर या कालने
सर्परूपात हल्ला देखील केला नसता, परंतु तुझा विश्वास बसला नसता. तू असा विचार केला असता की माझ्यावर कोणतेही संकट यायचंच नव्हतं. गुरुजींनी मला फसवून नाम उपदेश दिला आहे, यासाठीच तुला थोडासा झटका दाखविला, नाहीतर तुझा विश्वास बसला नसता मुली. धर्मदास यहाँ घना अंधेरा, बिन परिचय जीव जमका चेरा. कबीर म्हणजे करुणामय साहेबजी म्हणाले की आता जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच तुझा मृत्यू होईल. गरीबदासजी म्हणतात की गरीब काल डरे करतार से, जय 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 जगदीश, जोरा जोरी झाडती पगरज डारे शीश. हा काल कबीर भगवान म्हणजे कबीर परमेश्वर यांना घाबरतो आणि मृत्यू कबीर साहेबजी यांची पादत्राणे साफ करतो, अर्थात नोकरासारखा आहे. नंतर ती धूळ आपल्या मस्तकी लावून म्हणतो की तुमच्या भक्ताजवळ मी जाणार नाही. गरीब काल जो पिसे पीसना, जो राहे पनिहार, ये दो असल मजूर है मेरे साहेब के दरबार. हा काल येथील 21 ब्रह्मांडांचा भगवान म्हणजे ब्रह्म आहे. तसेच तो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे. तो तर माझ्या कबीर साहेब यांचे दळण दळतो म्हणजे कायमचा नोकर आहे. आणि मृत्यू म्हणजे जोरा माझे कबीर साहेब यांच्या इथे पाणी भरतो, अर्थात एक विशेष नोकर आहे. हे दोघेही माझ्या कबीर साहेब यांच्या दरबारामधील वास्तविक नोकर आहेत. काही दिवसांनंतर साहेबजी म्हणजे करुणामयीजी पुन्हा आले. राणी इंद्रमती सतनाम प्रदान केले. काही कालावधीनंतर राणी इंद्रमतीची दृढ श्रद्धा पाहून करुणामय साहेबजी यांनी राणी इंद्रमतीला सार नाम दिले, शब्द दिला. जेव्हा जेव्हा कबीर परमेश्वर राणी इंद्रमतीला दर्शन द्यायला जायचे तेव्हा इंद्रमती प्रार्थना करायची की मालक, माझा पती राजाला समजावून सांगा, त्यांनी देखील भक्तीचा स्वीकार करावा. आपल्या चरणी आल्यास माझे जीवन सफल होईल. चंद्रविजयला कबीर साहेब यांनी प्रार्थना केली की चंद्रविजय, तू देखील नाम उपदेश घे. हे राज्य आणि थाटमाट केवळ 2 दिवसांचा आहे, नंतर प्राणी 84 लक्ष योनीत जाईल. चंद्रविजय म्हणाला, हे भगवान, मी तर नाम उपदेश घेणार नाही आणि आपली शिष्या इंद्रमतीला मना करणार नाही. वाटल्यास संपूर्ण खजिना संपेपर्यंत दान धर्म करो, कोणत्याही प्रकारचा सत्संग करो, मी विरोध करणार नाही. कबीर साहेब म्हणजे करुणामयजी यांनी विचारले, तू नाम का घेणार नाही? चंद्रविजय राजा म्हणाला की मला मोठमोठ्या राजांच्या मेजवान्यांना जावे लागते. करुणामय म्हणजे कबीर साहेबजी म्हणाले, मेजवानीला जाण्यात नाम कोणती बाधा आणणार आहे? तू सभेत जा, तेथे काजू खा, दूध पी, सरबत म्हणजे रस पी, मद्यपान करू नकोस. मद्यपान करणे महापाप आहे, परंतु राजाने मानलं नाही. करुणामय म्हणजे कबीर साहेब यांनी राणीच्या प्रार्थनेवरून राजाला पुन्हा समजाविले की नाम मंत्राशिवाय हे जीवन असेच व्यर्थ जाईल. आपण नाम उपदेश घ्या. राजा पुन्हा म्हणाला की गुरुजी, मला नाम उपदेशाचा आग्रह करू नका. आपल्या शिष्येने कितीही दान केले, कितीही सत्संग करवले तरी मी त्याला मनाई करणार नाही. साहेबजी म्हणाले की मुली, हे 2 दिवसांचे सुख पाहून त्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तू प्रभूचरणी लीन राहा, आपले आत्मकल्याण करून घे. तेथे कोणी कोणाचा पती नाही की कोणी कोणाची पत्नी नाही. पूर्वजन्माच्या संस्कारांमुळे 2 दिवसांचा संबंध आहे. मुली, तुझे कर्म घडव. आता इंद्रमती 80 वर्षांची वृद्धा झाली. कोठे 40व्या वर्षी मृत्यू होणार होता. जेव्हा शरीर कंप पाहू लागले तेव्हा करुणामय साहेब म्हणाले, इंद्रमती, आता सांग, तुला काय हवे आहे? सतलोकी जाण्याची इच्छा आहे? इंद्रमती म्हणाली, हो परमात्मा, मी तयार आहे. मी एकदम तयार आहे दाता. करुणामय साहेब यांनी विचारले की तुझी नात नातू यांच्यात मोह म्हणजे ममता तर नाही ना? राणी म्हणाली, अजिबात नाही परमेश्वरजी. आपण ज्ञानच असे स्वच्छ दिले आहे की या गलिच्छ लोकाची काय इच्छा धरू? कबीर म्हणजे करुणामय परमेश्वरजी म्हणाले की चल मुली. राणीने देहत्याग केला. बंदी छोड परमेश्वर कबीर म्हणजे करुणामय राणी इंद्रमतीच्या आत्म्याला वर घेऊन गेले. याच ब्रह्मांडामध्ये एक मानसरोवर आहे. या मानसरोवरावर जाऊन या आत्म्याला स्नान करवायचं असते. या प्राण्याला कबीर परमेश्वर पूर्ण गुरूंच्या स्वरूपात प्रकट होऊन काही कालावधीसाठी मानसरोवरावर ठेवतात. परमेश्वर कबीर बंदी छोडजी यांनी इंद्रमतीला परत विचारले, या संसारात तुझी काही इच्छा असेल तर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. जर मनात इच्छा राहिली असेल तर सतलोकामध्ये जाऊ शकत नाही. इंद्रमती म्हणाली, साहेब,
आपण तर अंतर्यामी आहात. माझी आता कोणतीही इच्छा राहिलेली नाही. आपल्या चरणांची आस आहे. परंतु माझ्या मनामध्ये एक शंका आहे की माझा जो पती होता त्याने माझ्या कोणत्याही धार्मिक कर्मासाठी कधी मनाई केली नाही. नाहीतर आजकालचे पती आपल्या पत्नींना बाधा आणतात. जर त्यांनी मला मनाई केली असती तर मी आपल्या चरणांपर्यंत येऊ शकले नसते. माझे कल्याण झाले नसते. त्यांच्या या शुभकर्मामधील सहयोगाचा त्यांना काही लाभ मिळत असेल तर कधी त्यांच्यावरही दया करा दाता. परमेश्वर कबीर साहेबजी यांनी पाहिले की ती मूर्ख तिच्या पतीमध्ये पुन्हा अडकली आहे. साहेब म्हणाले, ठीक आहे मुली, आता तू आणखी 2-4 वर्षे येथेच राहा. 2 वर्षांनंतर राजाही मरणासन्न झाला, कारण त्याने नामोपदेश घेतला नव्हता. यमाचे दूत आले. राजा चौकामध्ये चक्कर येऊन पडला. यमाच्या दूतांनी त्याचा गळा दाबला. राजाने मलमूत्राचे विसर्जन केले. करुणामय म्हणजे कबीर साहेब राणीला म्हणाले, पहा तुझ्या राजाचे काय हाल स्थिती होत आहे. परमेश्वर कबीरजी यांनी तेथे मानसरोवरातून दाखवले. हे सर्व पाहून राणी म्हणाली, हे पहा दाता, जर त्यांचे भक्तीमधील सहयोगाचे काही फळ असेल तर दया करा. तरी देखील राणीमध्ये थोडीशी ममता जागृत झाली. कबीर साहेब म्हणजे करुणामयजी यांनी विचार केला की ही पुन्हा काल म्हणजे ब्रह्मच्या जाळ्यामध्ये फसेल. असा विचार करून मानसरोवरावरून तेथे गेले जिथे आपल्या महालामध्ये राजा चंद्रविजय अचेत म्हणजे बेशुद्ध पडला होता. यमदूत त्याचे प्राण घेत होते. कबीर साहेबजी येताच यमदूत मृत जनावराजवळची गिधाडे जशी उडून जातात तसे आकाशात उडून गेले. चंद्रविजय शुद्धीवर आला. समोर करुणामय साहेबजी उभे होते. ते केवळ चंद्रविजयलाच दिसत होते, अन्य कोणालाही दिसत नव्हते. चंद्रविजय म्हणाला, मला क्षमा करा दाता, माझा जीव वाचवा. अशी त्यांच्या चरणी पडून याचना करू लागला, कारण त्याने आता आपला जीव जाणार आहे हे पाहिले होते. तेव्हा या जीवाचे डोळे उघडतात जेव्हा त्याला समजते की मोठी चूक झाली आहे. दाता मला क्षमा करा, माझा जीव वाचवा मालिक. कबीर साहेबजी म्हणाले, राजा आजही तेच सांगतो आणि त्या दिवशीही तेच होते. नामोपदेश घ्यावा लागेल. राजा म्हणाला, मी नाम घेईन जी, या क्षणीच मी नामोपदेश घेईन. कबीर साहेबजी यांनी नामोपदेश दिला आणि सांगितले की आता मी तुला आणखी 2 वर्षांचे आयुष्य देत आहे. जर यामधील एक श्वास जरी वाया गेला तर पुन्हा कर्मदंड भोगावा लागेल. कबीर, जीवन तो थोडा भला, जय सत सुमरण हो, लाख वर्ष का जीवना लेखे धरे नाको. शुभकर्मांमध्ये दिलेल्या सहयोगाचे पूर्वीचे कर्म आणि सोबतच श्रद्धेने 2 वर्षांच्या नामस्मरणाने तसेच 3ही नाम मंत्र प्रदान करून कबीर साहेब चंद्रविजयला देखील पार करून घेऊन गेले. कबीर परमेश्वर, कबीर देव की जय, जय बंदी छोड. या उदाहरणावरून हेच सिद्ध होते की परमेश्वर कबीर साहेबजी खऱ्या म्हणजे सत्य श्रद्धाळूचे आयुष्य वाढवतात आणि त्याच्या परिवाराचेही रक्षण करतात. ही उदाहरणे फार पूर्वीची आहेत. वर्तमानात सर्वसामान्य व्यक्ती विश्वास करणार नाहीत. वर्तमानातील पूज्य कबीर परमेश्वर यांच्या शक्तीने सद्गुरू रामपालजी यांच्याद्वारे झालेले कष्ट निवारण आणि आयुष्यवृद्धीची भरपूर उदाहरणे म्हणजे पुरावे याच पुस्तकात वाचा. भ्रमितांना मार्गदर्शन या लेखात.